नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळ. रंगगंध कलासक्त न्यास 40गाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून एका लेखाचं अभिवाचन मी आज आपल्यासाठी घेऊन येते. फेसबुकवर मी हा लेख वाचला. नवरा बायकोचं नातं हे फार मजेशीर असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तर अशाच 33 वर्ष लग्नाला झालेल्या एका जोडप्याची ही गमतीशीर कथा ऐकूया. लग्नाला 33 वर्ष झाल्यानंतर एक दिवस अचानक तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली आता. नवीन नवीन लग्न झालं तेव्हा ती रोज त्याला हा प्रश्न विचारायची आणि त्याच्याकडे एकदम भारी भारी उत्तर तयार असायची. पण मग संसाराची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता या तोंडी परीक्षांची आता सवयच नव्हती राहिली. आणि परवा अचानक हा गुगली पडला आणि हा प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती. हातामध्ये लाटणं होतं, समोर तापलेला तवा होता. संभाव्य धोका ओळखून त्यानं सांगितलं, सांगण्यासारखं खूप आहे ग, आता मी गडबडीत आहे, संध्याकाळी आल्यावर सांगतो. आणि तो कामावर सटकला. पण दिवसभर त्याच्या डोक्यातून हा प्रश्न आणि घर दोन्ही जाईना. काय सांगावं तिला? किती कठीण असतो अशा प्रश्नांची उत्तरं देणं, नाही का? तो विचारच करत होता. मी राजा, तू माझी राणी असं म्हणावं का? पण नको, फार फिल्मी वाटेल असं त्याला वाटलं. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? पण हे तिला खूप वृक्ष वाटेल, नाही का? तू फार समजूतदार शहाणी आहेस गो असं म्हणावं तर ती म्हणेल, राजकारण्यांसारखं उत्तर देऊ नको. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि पटेल असं बोलणं याचे क्लासेस असायला पाहिजे होते. नवऱ्यांची रांग लागली असती. असे भलते सलते विचार दिवसभर त्याच्या मनामध्ये येत राहिले आणि शेवटी संध्याकाळ झाली आणि घरी जायची वेळ आली. तो घरी निघाला आणि आला. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या भुवयाची कमान वर चढणार असं त्याला वाटलं. पण त्याचा अपेक्षाभंगच झाला. तिने दारच नाही उघडलं. मुलीने दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर कांदा भजीचा वास त्याच्या नाकामध्ये शिरला. मुलगी म्हणाली, बाबा आईनी भजी केली, पटकन या. तो फ्रेश होऊन डायनिंग टेबल जवळ येऊन बसला. घरी अभ्यास न करून शाळेत गेलेल्या मुलासारखा त्याचा चेहरा झाला होता. विलक्षण अपराधी नजरेने त्याने तिच्याकडे पाहिलं. ती कांदा भजीची प्लेट घेऊन समोर उभी. तिने विचारलं, काही सुचलं का? त्याने नकारार्थी मान हलवली. ती विलक्षण आनंदाने टाळी वाजून म्हणाली, मला पण नाही काही सुचलं. तो पुन्हा गोंधळला. त्याला ही प्रतिक्रिया अनपेक्षितच होती. मग ती बोलतच सुटली, अहो काही दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणींनी मला हाच प्रश्न विचारला, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? मला काही सुचेच ना, काही सांगताच येईना. मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं मला वाटायला लागलं. विलक्षण अपराधी वाटायला लागलं. काय करावं कळेना. मला शंका नव्हती आणि तुमचंही प्रेम कणभर कमी झालेलं नाहीये इतक्या वर्षात हे मला खात्रीने माहित होतं. पण म्हणून मग तुम्हाला हा प्रश्न विचारला. तुम्हाला उत्तर देता आलं तर माझ्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं मला वाटलं होतं. पण नाही, तुम्हाला पण उत्तर देता आलं नाही. म्हणजे आपण आता अशा वळणावर आहेत की जिथं फक्त वाटणं संपून वाटून घेणं सुरू झालेलं आहे. आता शब्द सापडत नाहीत, त्याची गरज पण नाही वाटत. कारण एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपली आहे आता. असं म्हणून तिने त्याला कांदा भजी भरवली. शपथ सांगतो, त्या 33 वर्षाच्या संसारातला सगळा खमंगपणा त्या भजीमध्ये भरलेला होता. धन्यवाद. कथा कशी वाटली जरूर कळवा. नमस्कार.